तर बघू शकता इथे आपला मसालेदार खरडा म्हणजे ठेचा तयार झालेला आहे। तर ही रेसिपी मी कशी बनवली आहे ते आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मसाला ठेचा कसा बनवायचा। मसाला ठेचा बनवण्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे, आता आपण बघूया। तर इथे मी 200 ग्रॅम डार्क हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर याची देठे काढून घेतलेले आहेत, त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेत। अर्धी वाटी शेंगदाणा, चवीनुसार मीठ, 2 चमचे जिरे। ठेच्याला जी चव येते ती महत्त्वाचा मसाला म्हणजे इथे आपली हिरवी कोथिंबीर। तर ही कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे, थोडीशी जास्तच घ्यायची। इथे मिडियम आकारचे 2 कांदे लांब असे चिरून घेतलेत, 2 टोमॅटो, 40 ते 50 पाकळ्या लसूण घ्यायचा। आता हे झालं आपलं ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य। ठेचा बनवायचा झाला तर नेहमी मिरच्या भाजण्यासाठी किंवा मसाला भाजण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करायचा। लोखंडी तव्यात बनवलेले पदार्थ नेहमी चवीला छान लागतात, त्याच्यामुळे इथे मी लोखंडी तव्याचा वापर करणार आहे। तवाही आपला गरम झालेला आहे। तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये टाकूया जिरे, शेंगदाणे, कांदा, लसूण, मिक्स करायचं। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं। दोन ते 3 मिनिटं कांदा फ्राय करून घ्यायचा। दोन ते 3 मिनिटं कांदा फ्राय करून झाल्यानंतर कांद्याचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचा टोमॅटो। आता टोमॅटो फ्राय करून घ्यायचा मिनिटभर। मिनिटभर टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आता हा टाकलेला सर्व मसाला 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायचा। बघू शकता इथे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटं हा मसाला भाजून घेतलेला आहे। तर हा जास्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही, हा मसाला भाजताना थोडासा कच्चाच भाजून घ्यायचा, जास्तीचा भाजायचा नाही। तर हा भाजलेला मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। तर ह्या मिरच्या मी अखंड घेतलेल्या आहेत। तर तव्यात टाकल्यानंतर या मिरच्या फुटू शकतात आणि भाजू शकतं, त्याच्यामुळे या मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे। तर या मिरच्यांचे मी सर्व तुकडे करून घेणार आहे। तर बघू शकता इथे सर्व मिरच्यांचे तुकडे करून झालेले आहेत। आता आपण भाजून घेऊया। तर मसाला भाजलेला याच तव्यामध्ये भाजून घ्यायच्या। तर याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, या मिरच्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या। मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या। या मिरच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, मिक्स करूया। 4 ते 5 मिनिटं या मिरच्या भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत, मिरच्या भाजलेल्या आहेत। आता त्या एका डिशमध्ये काढून घेऊया।
भाजलेल्या मिरच्या आणि भाजलेला सर्व मसाला एकत्रित मिक्स करून घेतलेला आहे। आता तो आपण ठेचून घेऊया। तर या खलबत्त्यामध्ये ठेचा बनवून घेऊया। तर थोड्या थोड्या मिरच्या टाकून घ्यायच्या। मिरच्या आपल्या टाकून झालेल्या आहेत। आता त्या ठेचून घ्यायच्या। चमच्याने परत एकदा मिक्स करायचं। परत ठेचून घ्यायचं। जोपर्यंत आपला ठेचा जाडा भरडा ठेचला जात नाही तोपर्यंत ठेचून घ्यायचा। तर बघू शकता इथे मिरच्या आपल्या ठेचून झालेल्या आहेत। तर मी जाडसर असा हा ठेचा ठेचून घेतलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेचा बनवून घेऊ शकता। तर इथे आपला मसालेदार खरडा तयार झालेला आहे। याला ठेचाही म्हटलं जातं किंवा खरडाही म्हटलं जातं। तर याच प्रकारे आता आपण सर्व राहिलेल्या मिरच्यांचा ठेचा ठेचून घेऊया। तर हा ठेचलेला ठेचा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। बघू शकता इथे सर्व मिरच्या ठेचून ठेचा आपला इथे तयार झालेला आहे। हा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। बघू शकता इथे आपला मसालेदार खरडा म्हणजे ठेचा तयार झालेला आहे। तर हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। हा मसालेदार ठेचा ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।